Hallelujah. Hallelujah. हालेलुया. And this is time for God's word. ही बहुत वचनाची वेळ आहे प्रियांनो. And from the first Sunday, I am telling you about the following the path of Jesus Christ. आणि मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की येशूच्या मार्गावरती आपण कसं चाललं पाहिजे. At first, I told you the two main points. आणि मी त्यातून तुम्हाला दोन मुद्दे सांगितले होते. The first is पहिला मुद्दा असा होता it was about the love one another. आणि आपण एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे, हा पहिला मुद्दा होता. From this point, we learned that आणि ह्या मुद्द्यातून आपण काय शिकलो, even at our worst time, we should love others. आणि आपल्या वाईट परिस्थितीमध्ये असताना देखील आपण एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे. And the second point was आणि दुसरा मुद्दा काय शिकवला होता, practice forgiveness. आणि आपण एकमेकांना क्षमा करायला आपण शिकलं पाहिजे. Even though people create problems in our life, आणि जरीही लोकांनी आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट केले किंवा आपल्याला समस्येमध्ये टाकलं तरी देखील आपण एकमेकाला क्षमा केली पाहिजे. hallelujah. हालेलुया. So the second point is आणि दुसरा मुद्दा काय आहे, walk in humility. आणि आपण मानवतेमध्ये चाललं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. This means म्हणजेच काय, walk in humility means म्हणजे मानवतेमध्ये चालणं म्हणजे काय, we should walk in our the best version of life, आणि आपल्या जीवनामध्ये आपण एक काही चांगल्या गोष्टी करणं, like giving to helping to the others, आणि जसं की आपण एकमेकांना मदत करू शकतो, forgiving others, आणि लोकांना आपण क्षमा करू शकतो, loving to others, आणि लोकांवरती प्रेम करू शकतो, be kind to others. आणि लोकांवरती दया करू शकतो. Hallelujah. हालेलुया. So in Matthew chapter 23 and verse says that, आणि मत्तयाचं पुस्तक, मत्तय शुभवर्तमान and chapter 23 23वा अध्याय and verse 12 says that, आणि 12 वचन काय सांगत आहे, whoever exalts himself will be humbled, and whoever humbles himself will be exalted. आणि मत्तय शुभवर्तमान याचा 23 अध्याय आणि 12 वचन, जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल. Hallelujah. हालेलुया. The meaning of this verse is, आणि ह्या वचनाचा काय अर्थ आहे, when we are living a spiritual life, आणि जेव्हा आपण आध्यात्मिक जीवन जगत असतो, God take us to the big stage in our life. आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला एका उच्च स्तराला घेऊन जाणार असतो. God make us so bigger. God make us successful. आणि आपल्याला परमेश्वर सक्सेस करणार असतो, यश देणार असतो. God give us so many things in our life. God bless us. आणि भरपूर अशा गोष्टीच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू इच्छित आहे. God open the door of blessing for us. आणि आपल्याला आशीर्वादाचे दरवाजे देखील तो उघडू इच्छित असतो. But God's people, पण देवाच्या लोकांनी listen carefully that आणि हे काळजीपूर्वक ऐका, God give all the things that we needed in our life. आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देऊ शकतो Through the some peoples. आणि काही लोकांच्या द्वारे. Hallelujah. हालेलुया. Remember that आणि लक्षात ठेवा, when you become started successful in your life, when you started successful in your life, आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हायला लागाल, God started blessing you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करायला लागेल. Remember that. लक्षात ठेवा, Give all glory to the Jesus Christ. जेव्हा तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करायला लागेल तेवढं परमेश्वराला सर्व गौरव द्या प्रियानो. Just like in Bible, आणि जसं की बायबलमध्ये सांगितल्यानुसार, the prophet Elijah, आणि एलायजानं काय सांगितलं, the God gave him food by one crowd. आणि एलियाला एका कावळ्याच्या द्वारे अन्न पुरवण्यात आलं. But here is one twist. That Elijah did not say that crowd gave me food. He says that the God gave me food. आणि एलियानं अशी प्रार्थना केली नाही की कावळ्याच्या द्वारे माझी गरज पूर्ण व्हावी म्हणून, पण तो देवाकडे प्रार्थना करत होता की देवानं त्याची गरज पूर्ण करावी म्हणून. I just want to say you that. आणि तुम्हाला मी एकच गोष्ट सांगू इच्छित आहे, When our Lord started blessing us, आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू इच्छित असतो, and when He start blessing us, He blesses through the people.
आणि लोकांच्या द्वारे तो आशीर्वादित करतो. But some of the Christian people, what it say? पण काही ख्रिस्ती लोक काय म्हणतात? It happened because of me. हे सर्व माझ्याद्वारेच घडलेलं आहे I have done this. आणि मीच हे केलेलं आहे. They believe on their own mindset. आणि ते स्वतःच्याच बुद्धीवरती विश्वास ठेवतात. They believe in the people who bless him. आणि जे लोक त्यांना ब्लेस करतात त्यांच्यावरती ते विश्वास ठेवतात. But God's people, remember that पण देवाच्या लोकांनो या गोष्टीची आठवण ठेवा. the God blessed them through that people who are they believing in them. जे लोक देवावरती भरोसा ठेवतात त्या लोकांना परमेश्वर आशीर्वादित करतो. And through that people, the God bless the people means us. आणि लोकांच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. Hallelujah. हालेलुया. So we should not say like that in our life. I have done this on my own mindset. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण असं कधीही म्हटलं नाही पाहिजे की हे मी स्वतः केलेलं आहे, मी स्वतः कमावलेलं आहे. And when we being humble in our life, आणि जेव्हा आपण स्वतःला देवासमोर नम्र करतो, when we say that I am here because of my Lord, आणि जेव्हा कधी आपण असं म्हणतो की मी जो कोणी आहे या ठिकाणी मी परमेश्वराच्या द्वारेच आहे, and when we become humble to the God, आणि जेव्हा आपण देवासमोर स्वतःला नम्र करतो, and when we give all the glory to the God, जेव्हा आपण सर्व गौरव त्याच परमेश्वराला देतो, the God will bless us more and more. देव आपल्याला भरपूर आणि भरपूररित्या आशीर्वादित करतो. Example, if you have one blessing, आणि उदाहरणार्थ when you have one blessing, आपल्याकडे एक आशीर्वाद आहे, and when you begin humble, आणि जेव्हा आपण स्वतःला नम्र करतो when you give glory to the God, आणि आपण सर्व गौरव परमेश्वराला देतो, when you respect the God, जेव्हा आपण त्याचा आदर करतो, He will bless you 10 times more. आणि एक आशीर्वाद आपल्याकडे असतो पण अधिक 10 आशीर्वादाने तो आपल्याला आशीर्वादित करतो. And the word says that आणि वचन काय सांगत आहे? whoever humble himself will be exalted. जो कोणी स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. Hallelujah. हालेलुया. Means the moral of this point is आणि या सर्व गोष्टीचा सारांश काय आहे? we should be humble, not be proud. आणि आपण स्वतःला नम्र केलं पाहिजे, आपण स्वतःला उंच नाही केलं पाहिजे. But God's people, देवाच्या लोकांना some of the people, you think that आणि तुमच्यापैकी काही लोक असा विचार करतात, like I told you about a blessing that God is giving us blessing. आणि जे देवानं आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो, But God's people, remember that देवाच्या लोकांनो आठवण करा, even though in right time the God is not given blessing you, कधी कधी आपल्याला लवकर आशीर्वाद मिळत नाही. we think that God is not creating miracles and God is not giving miracle in our life. आणि आपण असा विचार करायला लागतो की काय परमेश्वर माझ्या जीवनामध्ये चमत्कार करणं झालाय, काय परमेश्वर मला आशीर्वाद करणं झालाय. But God's people, पण देवाच्या लोकांना because of our own mistakes, आपल्या स्वतःच्या काही चुकांमुळे we have to close the door of blessing. आणि आपण स्वतःच्या चुकीमुळेच आपण आपल्या आशीर्वादाचे दरवाजे बंद केलेले असतात. But God's people, remember that पण देवाच्या लोकांना आठवण ठेवा, when you were at your beginning, जेव्हा आपण सुरुवातीला remember that situation and compared to the right now situation. आणि सुरुवातीच्या काळाची तुमची जी परिस्थिती होती आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, कधी कधी याचा कम्पेअर करत जावा, त्याची तुलना करत जावा की पूर्वी मी कुठं होतो आणि आता कुठं आहे. Hallelujah. हालेलुया. You will understand all the things that God given us. आणि परमेश्वर तुम्हाला सर्व काही जे सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांनो be humble in your life स्वतःला नम्र करा and be humble in your life. आणि स्वतः नम्र राहा Do not be proud. आणि स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करू नका किंवा गर्विष्ठपणानं वागू नका. Remember that आणि आठवण ठेवा, everything we have right now आपल्याकडे जे काही आता सध्या आहे is a blessing of God. ते फक्त आणि फक्त परमेश्वराचा आशीर्वाद आहे. Nowadays, आताच्या काळामध्ये God is creating so many miracles in our ministry. आणि परमेश्वर आपल्या सेवा कार्यामध्ये देखील भरपूर काही चमत्कार करत So आहे. many of the people getting new things, new tools in their home and life. आणि काही लोकांच्या जीवनामध्ये, आपल्या मंडळीतील काही लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करत आहे, काही त्यांना आशीर्वाद भेटत आहे, काही वस्तू भेटत आहेत. But God's people, पण देवाच्या लोकांना remember that आठवण करा, don't be proud. स्वतःला उन्नत करू नका, गर्विष्ठ करू नका. Everything we have that is given by God.
जे काय परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे ते देवानं दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना humility makes us strong. आणि जे मानवता जी आहे That make us strong spiritually आणि आपल्याला आत्मिकरित्या ती मजबूत बनवते and help us to grow closer to the God. आणि आपल्याला मदत करते की अधिक अधिक परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी. And when we become closer to the God, आणि जेव्हा आपण देवाच्या अधिक क्लोज जातो, जवळ जातो, we automatically start being humble. आणि आपण आपोआपच नम्रतेमध्ये जातो. We automatically start respecting the God. आणि आपोआपच आपण देवाचा आदर करायला लागतो. And when we begin to closer to the God, आणि जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो, we get the all blessing that God has kept for us. आणि देवानं जे काय आशीर्वाद आपल्यासाठी राखून ठेवलेले आहेत ते परमेश्वर आपल्याला देतो. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना. I just want to recall you that आणि मी तुम्हाला थोडक्यात परत एकदा सांगू इच्छित आहे. first, पहिली गोष्ट, be humble in our life. स्वतःला परमेश्वराच्या समोर नम्र करा. Do not be proud. आणि कोणत्याही प्रकारचा म्हणजे गर्विष्ठपणा बाळगू नका. Means that everything I have in my life that is on my because of me. आणि असं स्वतःला समजू नका की जे काय मी मिळवलेलं आहे किंवा जे काय आता सध्या माझ्याकडे आहे ती माझ्या स्वतःच्या बुद्धीनं, माझ्या स्वतःच्या ताकदीनं मिळवलेलं आहे. Everything we have because of Lord. Everything we have right now is because of our Lord Jesus Christ. आणि जे काय आपल्याकडे आहे ते आपल्या स्वतःच्या बुद्धीनं, ज्ञानानं नाही प्रियानं, तर आपल्या परमेश्वराच्या द्वारे आपल्याकडं जे काय गोष्टी आहेत ते परमेश्वराच्या द्वारे आहेत. And when you start doing this act, and when we starting doing this act, आणि हे कार्य करण्यासाठी जेव्हा आपण म्हणजे सुरू करू, we grow our spiritual life. आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपली वाढ होणार. We come to the closer to the God. आणि जास्तीत जास्त आपण देवाच्या जवळ जाऊ. And when we come closer to the God, आणि जेव्हा आपण अधिक देवाजवळ जाऊ, the Lord open our blessing of doors. अजून अधिक दरवाजे आपल्यासाठी उघडणार. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना remember this all things आणि ह्या सर्व गोष्टीची आठवण ठेवा. before being proud. आणि गर्व येण्यापूर्वी आठवण ठेवा की परमेश्वरानंच आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू.